राजाधिराज छत्रपती शिवराज, धर्मवीर छत्रपती संभाजीराजे, विश्वरत्न महारत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांसह सर्व थोर महापुरुषांना प्रथमतः अभिवादन करून आजच्या या आपल्या उमेदवारी अर्जाच्या दाखल करण्याच्या दिवशी संघटनेचे पदाधिकारी, हितचिंतक, नातेवाईक आणि समर्थक, कारण निवडणूक म्हणली का समर्थकांची फार गरज असते. समर्थक नसले तर निवडणूक ही राजाभाऊ होत नसते. आणि मोठ्या प्रमाणावर जमलेला महिला वर्ग, खऱ्या अर्थानं छपा क्रांतीवीर सेना आतापर्यंत सामाजिक कामामध्ये अग्रेसर असताना महाराष्ट्रामध्ये आज प्रथमतः छावा क्रांतीवीर सेनेची ही राजकारणात एंट्री झालेली आहे. आणि एंट्री अशी झाली की शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादीच्या पोटात गोळे उठायला लागले. फक्त करंगायकरनी फॉर्म भरला, अरे तरी तुमचे धाबे बनवले. हरामखोरांनो, तुम्हाला लाटा वाटायला पाहिजे. अरे कोणत्या तोंडाने मत मागायला लोकांच्या समोर याल? आम्हाला सांगतात की उमेदवारी मागे घ्या, उमेदवारी फॉर्म भरू नका. अरे आमची उमेदवारी म्हणजे या महाराष्ट्रामधला जो कबाड कष्ट करणारा शेतकरी आहे, या महाराष्ट्रामध्ये जो तरुण वर्ग आहे, माझ्या माता भगिनी आहे, या सगळ्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी या ठिकाणी करंगायकरनी उमेदवारी केलेली आहे. तुमच्यासारख्या भांडवलासाठी, राजकारण करण्यासाठी उमेदवारी नाही. आता मीडियाने आम्हाला गेल्यानंतर त्या ठिकाणी प्रश्न विचारले. आमचे सगळेच त्या ठिकाणी तरुण होते, शिवाभाऊ होते त्या ठिकाणी. मला म्हणलं, इतक्या दिग्गजांच्या समोर करंगायकर आपण उमेदवारी अर्ज दाखल केलाय, आपल्याला नेमकं काय वाटतं? मी म्हटलो, अरे एक काकाच्या जीवावर उभा आणि दुसरा त्या लबाड चौकीदार मोदीच्या जीवावर उभा. अरे यांच्या स्वतःचं अस्तित्व नसले माझ्या समोरचे उमेदवार, यांची काय पात्रता आहे? अरे तुमच्या धमक होती ना, माझ्यासारखे आई बाप त्या ठिकाणी घेऊन जायचे. मी आई वडिलांना घेऊन गेलो आणि एका शेतकरी कुटुंबाला घेऊन गेलो. संजीव भाऊ, दुसरा प्रश्न मीडियाने विचारला की तुम्ही एवढ्या दिग्गज फॉर्म, यांचे फॉर्म भरायला एवढे दिग्गज आणले आणि तुम्ही फॉर्म भरायला तुमचे आई वडील आणि एक शेतकरी कुटुंब घेऊन आले. मी म्हटलं, हाच या उमेदवारीचा आणि या निवडणुकीमधला खरा फरक आहे. लक्षात घ्या, ज्यांना विजयाची भीती असते ती पालकमंत्री आणि मंत्र्यांच्या महोदयात अर्ज भरायला येते. अरे ज्याच्या विश्वासात ताकद आहे तो त्याच्या आई वडिलांच्या आणि एका शेतकरी कुटुंबाच्या हिमतीवर उमेदवारी अर्ज भरायला आला, कोणाच्या हिमतीवर नाही. ग्रामीण भागामध्ये गेलं, पाण्याच्या प्रचंड ताण आहे. अरे तुम्ही गेल्या 10 वर्षामध्ये साधं आम्हाला पाणी पाजू शकले नाही. या नाशिक जिल्ह्यामध्ये कधी शेतकऱ्याच्या आत्महत्या होत नव्हत्या. कपाळकरांचं सरकार आमच्या माथी आलं आणि या नाशिक मध्ये शेकडो शेतकरी आत्महत्या करायला लागले. याला जबाबदार तुम्ही आहात. तुम्हाला मत मागायचा अधिकार आता राहिला नाही. या ठिकाणी आम्ही त्याला समजावून सांगितलं. निर्लज्ज झाली आहे सगळी जनता. लक्षात घ्या, हे जे राजकारणाच्या अजेंड्याखाली, अरे तुमचा जर वचननामा असेल ना, तर आमची शिवप्रतिज्ञा, आमची बाबासाहेबांनी घटनेत दिलेल्या अधिकारावर आम्ही ही निवडणूक लढतो, त्यांच्या विचाराने निवडणूक लढतो. तुमच्यासारखी पैशाच्या जीवावर करंगायकर उमेदवारी लढत नाही. त्यांनी विचारलं की या लोकांनी सगळ्यांनी शक्ती प्रदर्शन केलंय, तुम्ही का केलं नाही? म्हटलं, जरा आपण तिकडे येऊन पाहिलं असतं तर तुम्हाला कळालं असतं शक्ती प्रदर्शन काय असतं. अरे यांना भाड्याने गाड्या आणाव्या लागल्या. आम्ही फक्त मेसेज टाकले आणि त्या मेसेजच्या याच्यावर एवढ्या सबंध गाड्या नाशिक शहरामध्ये घुसल्या आणि त्यांनी दाखवून दिलं की आम्ही सुद्धा कमी नाही, हम भी किसी से कम नाही. आणि निवडणुकीमध्ये हार जीत हा प्रकार सोडून द्या. आम्ही निवडणूक जिंकून येऊ किंवा निवडणुकीमध्ये आमचा पराभव होईल
याच्यात विचार करण्यासाठी आम्ही कधी प्रयत्नही केले नाही. आमच्यात तशी विचार करण्याची कधी वेळ येणार नाही, कारण आम्ही लढतोय ते आमच्या बळीराजासाठी. आम्ही लढतो आणि याचे तरुण माझ्या समोर बसले ना, यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे म्हणून आम्ही उमेदवारी करतो. आम्ही लढतोय माझ्या माता भगिनींच्या संरक्षणासाठी लढतोय. तुमच्या सारखं 5 वर्ष फक्त जनतेच्या निवडणुका आल्या की जनतेसमोर जाऊन हात पाय पसरण्यासाठी आम्ही निवडणुका लढत नाही. सातत्यानं लोक जनतेमध्ये जाऊन त्या ठिकाणी आम्ही काम करतो. अरे एक तरी माणसाने सांगून दाखव या जिल्ह्यामध्ये की आम्ही करण गायकरला फोन केला आणि त्या करण गायकरने आम्हाला मदत केली नाही. येणाऱ्या निवडणुकीमधून माघार गेले एक तरी माणूस आणून दाखवा. त्याच्या माणसाने रात्री 12ला जरी फोन केला असेल आणि त्याचं जर मी काम केलं नसेल असा एक माणूस या मतदारसंघातला आणून दाखवा. छाती टोकपणे त्या तुमच्या सगळ्यांच्या समोर सांगतो आणि छत्रपती आणि बाबासाहेबांना अनुसरून सांगतो, उमेदवारी पाठीमागे घेऊन टाके. तुमच्या धमक आहे का ती सांगण्याची? अरे तुम्ही तर 5 वर्ष कुठल्या गावात गेले नाही. लोकांनी फोन केले तर तुमचे फोन नॉट रिचेबल होते. तुमच्या पीएनी उचलले. साहेब मीटिंग मध्ये आहे, साहेब मेळाव्यात आहे, साहेब एसी मध्ये बसले, साहेब झोपले आहे. अरे हे तुमचे उत्तर जनतेला आहे, पण करण गायकरने कधी असं उत्तर दिलं नाही. करण गायकरच्या फोनला कधी पीए नाही. 24 तास अवेलेबल, 24 तास चालू फोन ठेवणारा हा उमेदवार या निवडणुकीत असल्यामुळे विरोधकांच्या पायाखालची माती सरकली, लक्षात घ्या. आणि येणाऱ्या काळ काही लोक म्हणतात येणाऱ्या काळामध्ये करण गायकर उमेदवारी अर्ज मागे घेईल. आतापर्यंत काय बोलत होते? करण गायकर उमेदवारी अर्जच भरणार नाही, फक्त तो फिरतोय आणि तो फिरून काहीतरी पदरात पाडून घेण्यासाठी. अरे आमच्या रक्तात आम्हाला कधी शिकवलं नाही, एकदा जर बाण सुटला ना तो परत कधी येत नाही. आता उमेदवारी अर्ज भरलाय मी छावा शक्तीवीर सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं होतं की अर्ज जोपर्यंत आपण भरत नाही तोपर्यंत निवडणुकीमध्ये आपण नाही असं समजा. पण ज्या दिवशी उमेदवारी अर्ज दाखल होईल, अरे तो नरेंद्र मोदी जरी आला, वरून यमदेव जरी आला, जोपर्यंत करण गायकरच्या जीवात जीव तोपर्यंत माघारी नाही. हा शब्द या ठिकाणी तुम्हाला मी देतो, लक्षात घ्या. अरे माघारी आमच्या रक्तात नाही, छत्रपती शिवरायांच्या आणि बाबासाहेबांच्या विचाराचे आम्ही आहोत. त्याच्यामुळे आमच्यात लढण्याची धमक आहे, आमच्यात लढण्याची शक्ती आहे. येणाऱ्या विरोधकांना आजच्या या मीटिंग मधून सांगतो मी, आपला मेळावा नाही, आपली मीटिंग आहे. अरे मेळावा जर घ्यायचा ना तर आपण गोल क्लब सारख्या ठिकाणी घेऊ. त्या ठिकाणी 18व्या वर्षी करण गायकरने गोल क्लब भरवले. लोकांची तमा नाही, जनता ही जनार्दन असते. निवडणुकीमध्ये जनतेचा कौल महत्वाचा असतो. लोकांच्या दाराचा, लोकांच्या समस्या जाणून घ्या. अरे हे जर गावात गेले ना, लोक त्यांना विचारतात, महाराज काय विचारतात त्यांना, इतक्या दिवस कुठं होते? मग त्यांचे बाजूचे जे चमचे चौथी नापास, ज्यांना कधी अक्कल नाही, काय बोलावं कुठं भान नाही, असे लोक म्हणतात साहेब आपला विकास करत होते. अरे बाबा विकास करत होते, मग तो आम्हाला का नाही दिसला? आमच्या गाडीचा प्रत्येक विकास असतो, मग हा विकास दाखवायचा का? हा विकास असतो का? या गावामध्ये पाणी नाही विचारल्यानंतर तो माणूस सांगतो आता आम्ही पाणी आणण्यासाठी निवडणूक लढतो. मग 5 वर्ष काय गोट्या कवड्या खेळत होते का? अरे सिन्नर तालुक्यात एका गावात गेलो राजे, काय त्या गावाचं नाव? सायाळ्यामध्ये नाही, शेवटचं गाव, शेवटचं मंदिर आहे तुमच्या, शेवट सिन्नरचं शेवटचं गाव केलं आपण माळेगावच्या नंतर, कुंदेवाडी. कुंदेवाडी मध्ये मंदिर अर्ध पाडून ठेवलेलं या खासदाराने. आणि हा खासदार त्या ठिकाणी शब्द देऊन आले होते की मंदिराला सभा मंडप देतो. 5 वर्ष झाले, तुम्ही सगळे लोक जाऊन पहा, ते मंदिर आजही तसंच पडलेले, खासदार परत फिरकले नाही. त्याच्यानंतर आम्ही दापूरच्या पट्ट्यात गेलो, त्या ठिकाणी ते लोक म्हणा आमच्या शंकराचं मंदिर आहे. हे मंदिर ज्यावेळेस आम्ही पाया रचला, पाया रचण्याच्या वेळेस खासदार त्यावेळेस यात्रेला आले होते आणि खासदार बोलले मंदिरासाठी काहीतरी मदत करू. पण पुन्हा मंदिर सगळं उभं राहिलं. त्याच्यानंतर 4 यात्रा झाल्या, पण खासदार काय आमच्या गावाकडे फिरकले नाही. मग अशा खासदारांना निवडणूक लढण्याचा अधिकार आहे का?
मग काही लोक म्हणायला लागले हे फक्त शिवसेना भाजपवर बोलतात, मग हे भुजबळांनी उभे केलेले उमेदवार आहेत. अरे बाबांनो, बांडगुळांनो, जी अशी वल्गना करतात ना, अरे वयाच्या 17व्या वर्षी छगन भुजबळांचा दशक्रियाविधी घालणारा हा करण गायकर येवल्यामध्ये आणि 3 दिवस जेल भोगली. मराठ्यांच्या पोरांना आरक्षण मिळत नाही, या शेतीला पाणी मिळत नाही आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री या जिल्ह्यात येत नाही, म्हणून येवल्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी भुजबळांचा दशक्रियाविधी घातलेला हा करण गायकर लक्षात घ्या. अरे वारंवार भुजबळांना आम्ही तोंडा दिले. अरे ज्या भुजबळांनी या जिल्ह्यामध्ये जातीयवाद रंग आणला, ज्या भुजबळांनी या जिल्ह्यामध्ये जातीवाद पेरला, मराठा आरक्षणाला विरोध केला, धनगर आणि आदिवासींमध्ये वाद लावून दिला, त्या भुजबळांची पाळेमुळे नष्ट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी उभं राहिलो. लक्षात घ्या, भुजबळ आम्हाला मान्य करू शकत नाही. अरे त्या भुजबळांकडे काय हो, अरे भ्रष्टाचारी माणसाच्या बरोबर आम्ही कधी जाऊ शकत नाही. लक्षात घ्या. आणि असं म्हणणाऱ्यांना मला एक सांगायचंय, तुमची नीतिमत्ता पहा. तुम्ही तर दररोज त्या भुजबळांच्या वाड्यावर असतात आणि तुम्ही आम्हाला सांगतात की भुजबळांनी उभं केलं. अरे आमचा एक तरी फोटो भुजबळांबरोबर दाखवा, तुमच्या पायावर तुम्हाला पुन्हा सांगतो आम्ही उमेदवारी करणार नाही. अरे भुजबळ फॅमिलीच्या विरोधात सातत्याने आम्ही विरोध केला, भुजबळांच्या विकासाला नाही, भुजबळांनी जे राजकारण जातीचं केलं ना, त्या राजकारणाला आम्ही विरोध केला. लक्षात घ्या. म्हणून येणाऱ्या निवडणुकांमध्ये पहिलं शेतकरी मायबाप माझा सदन झाला पाहिजे, माझ्या शेतकऱ्याला चांगले दिवस आले पाहिजे, माझ्या शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमी भाव मिळाला पाहिजे, आमच्या तरुणांना खेडोपाडी कामधंदा मिळाला पाहिजे, माझ्या सगळ्या शेतकऱ्यांच्या मुलांना, शहरातल्या मुलांना चांगलं शिक्षण घेता आलं पाहिजे, अशी अद्ययावत सुविधा या लोक मतदारसंघामध्ये आम्हाला तयार करायची आहे आणि त्याच्यासाठी आमची उमेदवारी आहे. लक्षात घ्या. सातत्यानं आम्ही गाव खेड्यांमध्ये जात असताना एकच शब्द लोक आम्हाला विचारतायत की करण गायकर फॉर्म भरणार आहे का? करण गायकर फॉर्म भरल्यावर माघार घेणार नाही ना? मी मारुतीच्या देवळांमध्ये त्या लोकांच्या समोर शपथ घेऊन आलेलो आहे, काहीही झालं तरी मी निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर पडणार नाही. या राजकीय भांडगुळांना, गेंड्याच्या कातडीच्या सरकारला या ठिकाणी जाब विचारण्यासाठी माझी उमेदवारी करणार आहे, तुमच्या सगळ्यांच्या विकासासाठी उमेदवारी करणार आहे, हा शब्द देऊन त्या ठिकाणी मी या ठिकाणी आलोय. लक्षात घ्या. हा फॉर्म भरायला आपणही लाखो लोकांना बोलू शकत होतो, परंतु माझं काम करण्याची पद्धत वेगळी. मी सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं, सगळे म्हणा आपण शक्ती प्रदर्शन करू, आपण शक्ती प्रदर्शनासाठी लोक आणू. मी सांगितलं शक्ती प्रदर्शन करण्यापेक्षा आपण आपले काम काय करायचे आहेत हे जनतेला त्यांच्यापर्यंत जाऊन सांगू. जनतेला आपल्यापर्यंत बोलवण्यापेक्षा आपण जनतेमध्ये किती जातो याला खऱ्या अर्थाने लोकशाही म्हणतात, याला खऱ्या अर्थाने निवडणुका म्हणतात. अरे बाबासाहेबांनी घटनेत अधिकार दिला आपल्याला, पवित्र असं मतदान दिलंय. तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो, तो मतदानाचा अधिकार 500 रुपये घेऊन विकू नका. कारण आपण 500 रुपये ज्यावेळेस घेतो त्यावेळेस बाबासाहेबांच्या विचाराला कुठंतरी आपण बदनाम करण्याचं काम करतो. अरे ज्या महामानवाने आपल्याला लोकशाहीमध्ये आपले नेते आपल्यासाठी जे समाजसेवक घडवण्याची जी संधी आपल्याला उपलब्ध करून दिली, ती संधी आपण पैशाच्या नावाने विकू नका. सक्षम असा, तुमच्यासाठी काम करणारा, तुमच्यासाठी अहोरात्र धावणारा, छत्रपती शिवरायांची धोरणा जपणारा, 12 बलुतेदार 18 पगड जातीला सोबत घेऊन चालणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी उभे राहा. अरे आम्ही 15 वर्ष फक्त समाजसेवा केली, 15 वर्षामध्ये अनेक आंदोलने केली, आमच्या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. अरे आम्हाला आरक्षण तर मिळालं नाही, पण शेकडो आमच्या तरुणांवर गुन्हे दाखल झाले. अरे हेच का तुमचं सरकार, जे छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन जरा घेऊ शिव छत्रपतींचा आशीर्वाद देऊ, चौकीदार मोदींना साथ. अरे चौकीदार
तुम्ही तुमच्या इथं सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा उभा केला, ते स्मारक उभं केलं, पण आमच्या छत्रपती शिवरायांचं मुंबई मधलं अरबी समुद्राच्या साध्या स्मारकाचं आपण भूमिपूजन करू शकले नाही. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या ठिकाणी आपण चैत्यभूमीवर एवढ्या मोठ्या वाचनालय अद्यावत सगळी सुविधा करणार आहे, अजून साठी वीट सुद्धा त्या ठिकाणची यांनी रचलेली नाही. म्हणून तुम्हाला नैतिक अधिकार या राज्यामध्ये या थोर महापुरुषांचा घेण्याचा नाही असा सवाल या उमेदवारांना मी या ठिकाणी करतो. आणि उमेदवार तुम्ही बघितले का? आपल्या नाशिक लोकसभेचे उमेदवार आपण किती लोकांनी पाहिलेले? एकही नाही. या उमेदवारांचा अभ्यास लोकसंख्येमध्ये काय? काहीच नाही. फक्त बिल्डरांच्या फाईल घ्यायच्या, दिल्लीला जायचं आणि त्या ठिकाणी मंजूर करून आणायच्या आणि हप्ते टक्केवारी घेऊन यांचे गडगंज प्रॉपर्ट्या करायच्या. असे हे दोन्ही आपल्या समोर उमेदवार आहेत. भुजबळांचं आपण जर बघितलं, हे भुजबळ परत कधी जेलमध्ये जातील याचा सुद्धा पत्ता लागत नाही. अरे खिशात यांचे जामीन पत्र आहे, कधी बाहेर येतील, कधी जेलला जातील. मग अशा उमेदवाराला आपण मतदान करणार? तुम्ही सांगा ना, अशा उमेदवाराला करणार? आता दुसरा उमेदवार फार चांगला आहे, हेमंत वर्ष फार चांगलं आहे. अरे पण माणूस चांगला आहे, पण कामाचं काय? लोकसभेमध्ये आता सांगायला लागले की कांद्याची निर्यातीवरचा शुल्क आम्ही माफ केला. आदरणीय हेमंतजी गोडसे, मला तुम्हाला या बैठकीतून विचारायचं आहे, तो निर्यात मूल्यांक जो आपण कमी केला आलेला आहे, अरे तो कोणाच्या फायद्याचा आहे? निर्यात शेतकरी करतो का? तुम्ही पाकिस्तानला, अफगाणिस्तानला, अमेरिकेला, इंग्लंडला कांदा तुम्ही पाठवता. अरे निर्यात शुल्क आपण केली त्या धन व्यापाऱ्यांसाठी, माझ्या शेतकऱ्यासाठी नाही. आणि निर्यात मूल्य जरी बंद कमी केली, पण आमच्या कांद्याला भाव 50 पैसे, 1 रुपया. त्याच्यावर काय निर्यात मूल्य कमी करणार? आमचे द्राक्ष बाग पिकवताना आमच्या लोकांना 6 महिने आतोनात प्रयत्न करून, अरे एकदा लेकराला सुद्धा बिस्किटचा पुडा घेऊन देत नाही, पण त्या द्राक्ष बागेला वेळेवर पाणी, औषध देतो. त्या बागाला आपला भाव काय? 15 रुपये, 20 रुपये. अरे त्याची मुद्दल सुद्धा निघत नाही. कोथलचा गोऱ्या या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला आता निवडणुकीत आपला शिवप्रतिज्ञा आपल्याला जाहीर करायची आहे. उमेदवारांची प्रतिज्ञा काय असते? जाहीरनामा. कारण जाहीरनामा यांचा फसवा जाहीरनामा असतो. प्रत्येक वेळी महिला सक्षमीकरण, महिलांसाठी आम्ही उद्योग आणणार, महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून अनेक धोरणात्मक कामे देणार. आणि एकदा निवडणूक झाली, बचत गटाच्या महिलांना सगळा अनुभव असत, त्या ठिकाणी गेल्या की म्हणलं, साहेब आमचं एवढं काम करा. हा तुमचा बचत गट आहे का? ठीक आहे करतो. करता करता 5 वर्ष संपदा, परंतु एक काम सुद्धा मिळत नाही. आपल्याला मग शेवटी नगरसेवक, जिल्हा परिषद या लोकांच्या दारात जावं लागतं. अशा लोकांना येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आंदोलन घडवली पाहिजे. अरे ना, सांगा ना, लोकांमध्ये जा, त्या जाहीर सभा घ्या आणि लोकांना सांगा आम्ही हे काम केलंय, तुम्हाला कशाला स्टार प्रचारक पाहिजे? अरे उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी यांच्या पक्षाचे वरिष्ठ नेते लागतात. अरे तुम्ही खासदार होते दोघे 5-5 वर्ष, तुमचा फॉर्म तुम्ही भरू शकत नाही का? तुमच्या फॉर्मला तुम्ही जाऊ शकत नाही का? यांना ओळखतच कोण? तिथे जर मंत्री नसला तर पोलीस पण सोडत नाही. इतकी बेकार परिस्थिती यांची. आणि यांना कोणी ओळखतच नाही, जनतेमध्येच कधी गेले नाही. म्हणून यांच्यासाठी स्टार प्रचारकांच्या सभा लागणार. आता नरेंद्र मोदीला वाडोली गाव काय माहितीये? नरेंद्र मोदीला सिन्नर मधलं पांगरी गाव माहितीये का? सिन्नर मधलं सायळ गाव माहितीये का? आपल्या नाशिक तालुक्यामधलं धोंडेगाव माहितीये का? गंगा माळुंगी माहितीये का? ते मोदी इथे येणार, भाषण करणार कि हमने जो उम्मीदवार दिए हैं सब उम्मीदवारों को, मेरे भाइयों और बहनों, मेरी तरफ देख के वोट करो. ये वोट आप नरेंद्र मोदी को नहीं, ये वोट आप विकास को कर रहे हैं. इस देश में विकास आएगा. मेरे भाई और बहनों, मैं तुम्हें आश्वसित करता हूं कि आपने जो उम्मीदवार यहां हमने दिया है वो हेमंत गोडसे नहीं, खुद नरेंद्र मोदी है. अरे चौकीदार लोक विकास पुरुष नाव लावतात,
आणि तू स्वतःला चौकीदार म्हणतो, सगळ्यांना चौकीदार केले आणि अख्ख्या देवांच्या समोर चौकीदार शब्द लावले आणि हे सांगायला तर चौकीदार आमच्याकडे की आम्ही उमेदवार दिलेला नरेंद्र मोदी. मग मला त्या नरेंद्र मोदींना विचारायचं, नरेंद्र मोदी मग तुम्ही उमेदवार आहे, मग हेमंत गोडसेचं काम काय? अरे मत मागायची तर हेमंत गोडसेच्या कामावर मागा ना. तुम्ही हेमंत गोडसेच्या कामावर मागत नाही तर नरेंद्र चौकीदार नरेंद्र मोदीच्या नावावर मागतात, कारण त्यांना पंतप्रधान म्हणू शकत नाही. त्यांनी काय नाव लावलंय वाघसाहेब? मग चौकीदार. त्या चौकीदारांना काम मिळत नाही आता, कारण नरेंद्र मोदी चौकीदार झाले देशाचे. मोदीला काय, लोकांना काय काम मिळणार हो? दुसरे उमेदवार समीर भुजबळ बोलतोय एकीकडे पाहतोय दुसरीकडे. तुम्ही अनुभव घ्या, मला काय नाही पण मला लोकांनी सांगितलंय. गणपत भाऊ मला काय बोलले ते इकडे बोलतात आणि इकडे पाहतात. का असं माहितीये का तुम्हाला? हे म्हणतात या नाशिकला काय पाहिजे स्टाईल करून बोलतात ते. छगन भुजबळांना फार सवयी भाषणामध्ये असे. या नाशिकला काय पाहिजे बाबा? काहीच नको. तुझे गुंड पाळले आणि जो भ्रष्टाचार केला ना त्याच्यापासून आमच्या नाशिककरांना मुक्त कर. आम्हाला दुसरं काही नको तुझ्याकडनं, काही नको. मग काय पाहिजे? या जिल्ह्यामध्ये शरद पवारांची जादू चालते म्हणे. शरद पवारांच्या विकासावर शेतकऱ्यांचा जाणता राजा आहे शरद पवार. आणि त्या शरद पवारांच्या नावाने तुम्ही यांना भुजबळांना मत करा. मला सांगा आता शरद पवारांचं वय राहिलं का आता विकास करायचं? थांबवून आता घरी बसून घ्यावं ना. किती दिवस राजकारण करायचं? राजकारण करायला काही लिमिट असतं ना. हो चालते ते वल्गना केली. माढ्यामधून शरद पवार लढणार. पवार साहेब आम्ही शेतकऱ्याने तुम्हाला जानता राजा म्हटलं होतं. जानता राजा. अहो तुम्ही जानता राजा पण नाही होऊ शकले, पण एक साधा शेतकरी सुद्धा आपण बनू नाही. अरे जानता राजा कशाला येण्यात काढता लोकांना? आता बंद करणार तुमचे धंदे. अरे यंदा याच्या सेटलमेंट असतात, लक्षात घ्या. हा त्याच्या विरोधात उमेदवार देताना विचार करून उमेदवार देतो आणि तो त्याला सांगतो आता तू पुढे मला बाई दे. याच्या घराणेशाही चाललंय, घराणेशाही. आणि या घराणेशाही थांबवण्यासाठी ही करण गायकरची उमेदवारी आहे, लक्षात घ्या. तुम्ही बघितलं का? शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, आता आले पार्थ पवार. वा रे वा पवार, वा रे वा. पण आम्ही जनतेसाठी पक्ष खोललाय, जनतेसाठी नाही तुमच्या कुटुंबासाठी तो पक्ष खोललाय. तुमच्या कुटुंबातली वंशावळ सगळी त्या राजकारणात आहोत. नाशिक मध्ये छगन भुजबळ, दुसरा नंबर समीर भुजबळ, तिसरा नंबर पंकज भुजबळ. का राष्ट्रवादीमध्ये बाकीचे लोक नाही, त्यांना निवडून येत नाही, त्यांच्यामध्ये निवडून येण्याची क्षमता नाही, फक्त वंशावळ. गोडसेंचं काय? स्वतः खासदार झाले, लगेच पोराला झेडपीला उभं केलं. बरं झेडपीला उभं केलं तर ते निवडून आलं असतं तर बरं वाटलं असतं. अरे एका अपक्ष उमेदवाराने डिपॉझिट जमा केलं. अरे ज्याला स्वतःच पण निवडून आणता येत नाही त्यांनी आम्हाला काय सांगावं खासदारकी असताना? आम्ही खासदार होणार, नाशिक मध्ये इतिहास घडणार. हेमंत आप्पा पुन्हा खासदार होणार. हो पुन्हा खासदार होणार, पण ते माजी खासदार होणार, रनिंग खासदार नाही. त्यामुळे या निवडणुकांमध्ये अजून एक उमेदवार आहे माणिकरावजी कोकाटे. आतापर्यंत बोललो नव्हतो, कुठं बोललो नाही. माणिकराव कोकाटे, अरे आपली भाषा काय, आपण बोलता काय, आपलं वक्तव्य काय. एक गावात त्यांच्या सभा झाली आणि त्या सभेत ते बोलले या खासदारांची लायकी नाही होणं माझ्यासमोर. अरे बरोबर का? अरे मी माझी स्वतःची स्टेटस अजित पवारांबरोबर करतो, छगन भुजबळांबरोबर करतो, नारायण राणेंबरोबर करतो. मग साहेब आपल्याला सिन्नरकरांनी काहो पाडलं, तुम्ही एवढ्या मोठ्या बरोबरी करीत होते. अरे तुम्हाला तालुक्यात लोक निवडून देत नाही, चालले खासदारकीची निवडणूक लढायला. या सगळ्या गोष्टी करत असताना दुसरे गुगली टाकले त्यांनी. आम्ही प्रचार करत होतो, प्रचार करत असताना प्रत्येक गावातून फोन यायचा,
करण भाऊ तुम्ही माणिकरावांना पाठिंबा दिला का? कुठलं कोणी सांगितलं? म्हणे माणिकराव कोकाटे समर्थकांनी तुमची पोस्ट व्हायरल केली. म्हणलं पोस्ट मध्ये कुठं म्हटलं का मी माणिकरावला पाठिंबा देणार आहे? मी एवढंच सांगितलं की माणिकराव हे अपक्ष उमेदवार आहे, ते ज्या वेळेस फॉर्म भरतील त्याच्यानंतर मी त्यांच्यावर टीका करेल. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीचा फॉर्म नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला बोलून करायचं काय? अरे यांना एवढी पोषण उठली, करण गायकर आम्हाला पाठिंबा देणार. करण गायकरचा पाठिंबा माणिकराव कोकाटेंना. करण गायकरचा पाठिंबा कोणालाच नाही, तो त्याच्या स्वतः निवडणुकीत उतरला आहे, तो कोणाला पाठिंबा द्यायची गरज नाही. अरे एवढं संख्याबळ असताना काय कोणाची भीती? शूर आम्ही सरदार, आम्हाला काय कोणाची भीती? अरे ही नाशिकची लोकसभा आम्ही अशी गोळा करून आणू, तुम्ही फक्त बघत राहा. आणि आमचं काम उमेश शिंदे सर गणिमी काव्याने चालतो. आमचे शिंदे सर फार चांगला पोस्ट टाकतात. लोक त्यांना विचारतात तुमचा उमेदवार मधुभाऊ थांबणार का? राजे बरोबर का? मग आमचे शिंदे सर सांगतात अरे आम्हाला 5 मतं पडू द्या, आम्हाला 500 मतं पडू द्या, 5000 पडू द्या किंवा 5 लाखाच्या मतं मिळाल्यावर विजयी होऊ द्या. आमची निवडणूक ही स्वाभिमानाची निवडणूक आहे. आमची निवडणूक ही सत्याची निवडणूक आहे. आणि नाही कोणाचं पडलं एकटा उमेदवाराचं त्याला त्याचं पडल ना बाबा. आमचं खातं तर काही झिरो होणार नाही. 1 मतांतर पडल, आम्ही त्या 1 मतासाठी सुद्धा लढू. आम्ही निश्चयाचे मावळे आहोत. अरे छत्रपती शिवरायांची शिकवण आम्हाला आहे, धर्मवीर संभाजी राजांची शिकवण आम्हाला आहे. एकदा घेतलेलं पाऊल विचारपूर्वक टाकायचं असतं आणि टाकलेलं पाऊल परत मागे घेताना नीट विचार करून घ्यायचं असतं. आणि एकदा जर घेतलेलं पाऊल निश्चयाकडे जर ठेवलं तर विजयाची पताका फडकवल्याशिवाय घरी परतायचं नसतं. ही शिकवण आम्हाला छत्रपतींची. अरे बाबासाहेबांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, शाहू आंबेडकरांनी आम्हाला जातीय धर्म नष्ट करून माणुसकीचा धर्म शिकवलाय आम्हाला. आता निवडणुकांमध्ये वारे सुटले, आता म्हणायला लागले मी मराठा समाजाचा उमेदवार, दुसरा म्हणतो मी ओबीसी समाजाचा उमेदवार. मग लोक का तुम्ही आम्ही कोण? आपण लगेच घरचा शेजारी असला नको नको आता ओबीसीचा उमेदवार आहे मी त्याला मतदान करणार. मराठी लगेच नाही ना आता मी मराठ्याचाच उमेदवार. अरे बाबांनो, लोकशाहीमध्ये हे विकासाला मतदान करायचं असतं, जातीला मतदान करायचं नसतं. जातीपाती तुम्ही आम्ही आणलं हो. आपल्याकडे एकच जात आहे, ती म्हणजे माणुसकी आणि माणसाने माणसाला दिलेलं प्रेम. हीच आपल्या खरे शिकवण आहे. ती शिकवण आपण विसरलो. ती शिकवण आपल्याला या मतदार लोकसभेच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायची. लक्षात घ्या, लोकसभा कधी पाणी पित नाही, पण फार उन्हातानात रॅली आली, सगळीकडे गाव सगळं तालुका भर फिरलो आणि सारखे सारखे आठवण काढायचं काम चालू असेल म्हणून इकडे पूर्ण करायचे काम चाललंय. आपली उमेदवारी ही सत्याच्या विजयाची आहे. मला या लोकसभेच्या दोन्ही खासदारांना विचारायचंय, आपण एक दिवस जरी शेतकऱ्याच्या लढाईसाठी जेलमध्ये गेलात का? आपण निवडून आल्यानंतर मतदारसंघातलं संपूर्ण गाव एकदा तरी फिरले आहात का? माझ्या शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव मिळावा म्हणून लोकसभेच्या त्या लोकसभागृहामध्ये एकदा तरी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीसाठी आपण लक्षवेधी मांडली आहे का? माझ्या तरुणांना काम मिळावं म्हणून या लोकशाहीमध्ये त्या लोकसभागृहामध्ये नवीन प्रोजेक्ट या नाशिकमध्ये यावेत म्हणून याच्यासाठी आपण प्रयत्न केलेत का? हे म्हणतात आम्ही प्रयत्न केले. विमान उडालं पाहिजे दिल्लीला, विमान उडालं पाहिजे गोव्याला, विमान उडालं पाहिजे मुंबईला. अरे बाबा नो, त्याच्यात तुम्हीच उडून जातात. आमच्यासारख्या शेतकऱ्याला त्या विमानाचा काही फायदा होत नाही. अरे आम्ही साधे बैलगाडी चालवणारे शेतकरी, आम्ही एसटीत बसणारे किंवा आमच्याकडे जी 4 चाकी असते तिची किंमत आम्हाला, आम्ही तुमच्याकडे मागितलंय मुबलक पाणी, शेतीला वीज, शेतीला पाणी, जनावरांसाठी मुबलक चारा. अरे हे द्यायचं सोडून खासदार म्हणतोय मी विमान उडवलंय. दुसरीकडे म्हणतोय मी रेल्वे जोडल्या. कोणत्या रेल्वे जोडल्या? मला नाशिक मध्ये एकही प्रकल्प नवीन अजून काय दिसला नाही.
बरं वाटलं तर मुंबईला नेहमी जायला लागतं, म्हणायचं का लोकल सुरू होणार, हेमंत आप्पा गोडसेंच्या हाताला यश आलं आणि नाशिक मधून लोकल सुरू झाली. ती लोकल एकदाच आली, परत इकडे फिरकली सुद्धा नाही. म्हणजे असे लोक, असे खोटारले लोकप्रतिनिधी जर आपल्या समोर आले, मला सांगा. आणि भुजबळ म्हणतात हा जो उड्डाण पूल आहे ना, हा आम्ही बनवला. अहो भुजबळ साहेब, तो लोकसभेमध्ये ज्यावेळेस देवदास पिंगळे खासदार होते त्याच वेळेस तो मंजूर झाला होता. तुम्ही फक्त त्याची प्रक्रिया करून तो या ठिकाणी करून घेतला आणि त्याच्यात भ्रष्टाचार करून 4 ठिकाणी उतरवला. एवढंच काय तुमचं पुरेसं? तुम्ही काय विकास पुरुष होऊ शकत नाही. तुम्ही विकास केला ना, तुमच्या घराचा केला. विकास केला, जाती जातीमध्ये भांडणं लावण्याचा विकास तुम्ही त्या ठिकाणी केला. अरे मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून दलित समाजानं त्या मोर्चाला पाणी दिलं, नाश्ता दिला. माझ्या मुस्लिम समाजानं मुंबईमध्ये सगळ्या एवढ्या लाखो जनतेची सेवा केली. त्या ठिकाणी त्यांना नाही ते पाहिजे ते दिलं. पण भुजबळांनी आरक्षण मिळालं, पहिली कॅबिनेट दाखल केली की मराठा समाजाला आरक्षण मिळू नये. मला भुजबळांना विचारायचं, भुजबळ साहेब, आता तुम्हाला मराठ्यांचं आरक्षण चालत नाही ना, मग आता मराठ्यांचे मत कसे चालतील याचं पहिलं उत्तर आम्हाला तुम्ही द्या. अरे आम्ही कोणाचं आरक्षण मागितलं होतं का? नाही. आम्ही म्हटलं होतं कुठल्याही जातीच्या धर्माच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं. आपलं का पोटात दुखलं आम्हालाच कळालं नाही. आता म्हणे कशाची जनावरांची गणना होते, म्हणे ओबीसीची गणना होत नाही. भुजबळ साहेब, अहो ओबीसी समाजाला तरी डोक्यावर घ्या. त्यांची वल्गना आपण जनावरांशी करता लाज नाही वाटत आपल्याला? अरे आपण माणुसकी म्हणून माणसाकडे पाहिलं पाहिजे. तुम्ही जनावरांची तुलना ओबीसी समाजाची करता, याचा मी जाहीर निषेध या ठिकाणी करतो, लक्षात घ्या. कारण त्या लोकांना आता फक्त जातीपातीच्या या सगळ्या लोकांना भंडावून फक्त राजकारण करता येणार आहे. या ठिकाणी सगळ्या माझ्या माता भगिनी आहेत, ज्येष्ठ वर्ग आहे. मी तुम्हाला सांगतो, एकच निश्चय करा. आपल्या गावामधले आपले मुलं ज्यावेळेस उमेदवाराबरोबर प्रचाराला जातात, प्रचार जायला सकाळी जसा मुलगा जातो तो तसा परत येतो का नाही संध्याकाळी एकदा चेक करा. माझा तरुणाईला आव्हान आहे, अरे 15 दिवस तुम्हाला दारू देतील, मटण देतील, पार्ट्या देतील, तुमच्या मनाच्या हॉटेलमध्ये तुम्हाला बसवतील आणि 16व्या दिवशी कोण तू कोणाचा हे विसरून जातील. म्हणून या उमेदवाराच्या त्यांना बळी न पडता सदव्य बुद्धीनं जे लोक तुम्हाला चांगलं सांगतील त्यांच्या पाठीशी राहा. आणि तुम्हाला सगळ्या ज्येष्ठांना सांगायचं, आपला मुलगा जर संध्याकाळी व्यवस्थित परत नाही आला तर गावाचा ठराव करा. जो उमेदवार आमच्या तरुणांना दारू पाजेल, वेगवेगळ्या व्यसनांना लावलं, त्या उमेदवाराला आमच्या गावामध्ये मतदान मिळणार नाही असा संकल्प आपण गावोगाव करायचा आहे. त्या ठिकाणी आम्ही जाऊन तो लोकांना सांगणार आहोत. कारण तुम्ही बघितलं असेल, 15 दिवस मुलगा एकदम व्यवस्थित असतो, 16व्या 17व्या दिवशी थोडा बरा असतो, कारण थोडेसे उरलेलं असतं. 18व्या दिवशी तोच मुलगा ज्या वेळेस दारूला पैसे नसतात, पार्टीला पैसे नसतात, आपल्या आईच्या समोर जवळ जातो, त्या आईला म्हणतो मला पैसे दे. आईने जर पैसे दिले नाही तर आईच्या गळ्यातलं मंगळसूत्र उडतो आणि बाहेर दारात बसलेला बाप ज्या वेळेस त्याला अडवतो त्या बापाच्या पाठीत लाथ मारतो. जर असे तरुण आपल्याला घडवणारे जर खासदार निवडायचे असतील तर जाहीरपणे तुम्ही निवडून जाऊ शकता. यांनी बदलली, या राजकारण्यांनी बदलली, आपल्या पोरांना बिघडवलं, या राजकारण्यांनी बिघडवलं, लक्षात घ्या. पण या सगळ्या गोष्टीचा आपल्याला जर बदला घ्यायचा असेल ना, येणाऱ्या काळामध्ये येत्या 12 तारखेला आपल्याला चिन्ह मिळणार आहे. आपण चिन्ह मागितलेले आहे, जे चिन्ह आपल्याला येईल 29 तारखेला आपण प्रचंड मताने त्या चिन्हावर मतदान करून तुमच्यातल्या आमच्यातल्या एका शेतकरी मुलाला, तुमच्या तरुणातल्या एका सवंगड्याला, तुमच्या एका भावाला, एका मुलाला तुम्ही त्या ठिकाणी मतदान करून प्रचंड मताने विजयी करावं, एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपण सगळे लोक एवढ्या मोठ्या संख्येनं इतक्या वेळ, कारण तुम्ही पाहिलं असेल आपण सकाळी 11 वाजता निघालो, आता वाजले 4. मला एकदा जरा कॅमेरे जरा लाईव्ह घ्यायचे चालू असतील, जरा इकडे फिरवा सगळे. मला त्यांना विचारायचंय, बाबांनो तुम्ही 1 वाजता आणलेले कार्यकर्ते 2 वाजता अर्ज भरला, 2:15ला तुमच्या जवळ होते का? मग ते नव्हते तर ते कोणते होते? कोणते? रोजंदारीने आणलेले.
खरं ते आम्ही इकडून चाललो तो उमेदवार तर नंतर आला, ते रिटर्न पण चालले होते. अरे आले लोक, अरे बाबा नो काय आलं झालं, आता आमचं काय काम होते, आमचं मिळालं आम्ही चालू. पण मी माझ्या गावाचा सुद्धा त्या ठिकाणी अभिमान बाळगेल. गावानं जो विश्वास ठेवला, आज संपूर्ण गाव, त्या गावातले सगळे प्रमुख, दोन्ही सावरगाव गंगावरे हे आमचे ग्रुप ग्रामपंचायत आहे, ते दोन्ही माझे गाव आहेत. त्या गावांमधले सगळे लोक सकाळपासून काल प्रभात फेरी काढली. सगळे आमचे ज्ञानेश्वर भाऊ, प्रदीप भाऊ, विजू, नवनाथ, आपलं दुसरं सगळ्यांचे नाव आता एवढं, त्या सगळ्यांनी गावात जाऊन फेरी काढली. त्या ठिकाणी लोकांना सांगितलं का उठा, आपण गावचा भूमिपुत्र फॉर्म भरतोय, आपल्याला सगळ्यांना जावं लागेल. आपण सगळे तो काम धंदा सोडून या ठिकाणी आलात. असेच आता माझे, कारण यांचे स्टार प्रचारक दिल्लीचे, काहींचे मुंबईचे, पण करण गायकरचे गंगावराचे स्टार प्रचारक आहे. आपण सगळ्यांनी बाहेर निघावं, सगळ्या नातेवाईकांना जाऊन सांगावं की आमचा उमेदवार आहे, त्या उमेदवाराला आपण मतदान करा. त्या उमेदवारासाठी, कारण तुमचं आमचं गाव जे आहे ते दिल्लीच्या तख्तावर आपल्याला फडकवायचं, आणि ते फडकवल्याशिवाय आपण शांत बसायचं नाही. इथं नाते परिवार फार मोठ्या प्रमाणात आहे. निवडणूक लोकांसाठी अवघड आहे, करण गायकरसाठी सोपी. त्याचं मुख्य कारण इथे एवढे नातेवाईक बसले, एवढा मोठा प्रचंड नातेवाईकांचा समूह आहे. तुम्ही प्रत्येकाने माझ्यासाठी जर 100 लोकांपर्यंत जर गेले, इथे बसलेले लोक मला आजच विजयी करू शकतात. आपण फक्त 100 लोकांपर्यंत जा, त्या 100 लोकांना सांगा की करण गायकर हा एक शेतकरी पुत्र आहे, सातत्याने 15 वर्ष मराठा समाजासाठी, बहुजन समाजासाठी, अरे तरुणांच्या नोकऱ्यांसाठी वारंवार सातत्याने ऊन पाऊस पाहत नाही. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये 22 जिल्ह्यांमध्ये संघटना चालवत असतात, त्या 22 जिल्ह्यांमध्ये जाऊन जन आंदोलन उभी करतो. प्रसंगी पोलीस स्टेशनची सुद्धा, कारण ह्या हेमंत गोडसेंना अजून एक महत्वाचा मुद्दा राहिला आठवला. मुद्दे फार आहे, येणाऱ्या सभेमध्ये आपण मांडू, पण एक शेवटचा मानतो की आता लोक म्हणायला लागले 3-3 मराठे उभे राहिले आणि मराठ्यांचे मत आता विभाजणार, आणि भुजबळ निवडून देत होता, मराठ्यांचं आरक्षण जाहीर होणार होतं. त्यावेळेस आदरणीय हेमंत गोडसे कुठे होते एकदा विचारा. अरे ते हेमंत गोडसे या ठिकाणून ट्रेन म्हणून दिल्लीमध्ये अयोध्येला जाऊन त्या ठिकाणी राम मंदिर व्हावं म्हणून आपल्या सगळ्या तरुणांना घेऊन गेले. पण छाती टोपणे तुम्हाला सांगतो, हाच करण गायकर ते 3 दिवस पोलीस स्टेशन मध्ये होता. कारण करण गायकर जर तिकडे गेला तर मराठ्यांचं एक आक्रमक नेतृत्व आहे आणि त्या ठिकाणी परिस्थिती गंभीर होऊ शकते. म्हणून संपूर्ण छाव्यांना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी डांबून ठेवलं. तरी 4थ्या दिवशी मुंबईत पाय ठेवून मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विजयाच्या भूमिकेत त्या ठिकाणी आम्ही पोहोचलो. अरे कुठल्या हक्काने तुम्ही हेमंत गोडसेंना मराठ्यांचा उमेदवार म्हणतात? अरे ज्या वेळेस मराठा क्रांती मोर्चे निघाले, कुठे होते गोडसे? आम्ही रात्रीचा दिवस केलाय, छाती टोकपणे का सांगणार आहे? काम केलंय, त्याचे पुरावे आहेत. अरे आमचे तरुण त्यांच्या न्यायिक हक्कासाठी लढत असताना खासदाराने त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं, पण खासदार कुठं दिसले नाही. खासदारांचे उत्तर होते जातीपातीच्या राजकारणात पाडू नका. आम्हाला माहित आहे की जातीपातीचं राजकारण करू नये. अरे पण जातीसाठी स्वतःच्या लोक माती खातात. आपण फक्त आमच्या जवळ उभे राहिले असते तरी आम्हाला अभिमान वाटला असता, आम्ही तुमचा प्रचार केला असता. अरे अख्खे पोरं तुमच्यावर विश्वास ठेवून मागच्या निवडणुकीत तुमच्या बरोबर होते, पण ह्या निवडणुकीत मध्ये मला माणसं दाखवा ना. अहो गावात जातात, एक आमदार असतो, जेडपी अध्यक्ष, खासदार, दुसरीकडे जातात आमदार, झडपी सदस्य, नगरसेवक, सगळे लवादाना घेऊन जातात. हे खुर्चीवर बसलेले असतात, यांच्या समोर 5 लोक बसलेले असतात, तरी समजत नाही. खरं मराठ्यांचे मत. अरे मराठे आता हुशार झाले. आणि मी तुम्हाला सांगतो, मी 15 वर्ष केलेल्या कामाची पावती या ठिकाणी मागण्यासाठी ही निवडणूक लढतोय. मी 15 वर्ष बरोबर काम केलं का चुकीचं केलं हे तपासण्यासाठी मी काम करतोय. त्यामुळे मला प्रचंड बहुजन समाज छत्रपतींच्या 12 बलुतर 18 पकडजातीच्या ज्या मावळ्यांवर, ज्या मतदारांवर मला विश्वास आहे, ते विश्वासाने माझ्या पाठीशी उभे राहतील. मी छाती टोकपणे सांगतो, ते लोक मला जे मतदार राजा आहे तो निवडून देईल. आणि त्याच्या पलीकडे आमच्या हरिभाऊ नेहमीच सांगतात, माझी खंत आहे
की आपण ज्यावेळेस लोकशाहीमध्ये मतदान करून खासदाराला निवडून देतो, तो खासदार एका पक्षाच्या नावाने ओळखला जातो की तो अमुक पक्षाने निवडून आणला, तो त्या तमुक पक्षाने निवडून आणला. अरे एकदा होऊ द्या ना की जनतेने मतदान करा, एवढं त्या प्रकारे सांगतो. वेळ फार झालेला आहे. आपल्या सगळ्यांचं मी मनपूर्वक तुमच्या समोर नतमस्तक होऊन आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, स्वागत करतो की एवढ्या प्रचंड संख्येनं आपण माझ्या सोबत आहात, माझ्या सोबत आलात. त्याबद्दल सगळ्यांचं मी त्या ठिकाणी आभार मानून माझं लांबलेलं भाषण त्या ठिकाणी थांबवतो. जय हिंद, जय छावा, जय महाराष्ट्र. एकदा जोरदार आपण घोषणा देऊ. जोरदार ते काळ झटकला पाहिजे. आता जायचंय सिद्ध सर, तोपर्यंत वर या. नका नका थांबा, आगे जाणारच आहे आपण, दिल्लीची स्वारी करणारच आहे. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा. धन्यवाद.